नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। फ्रेंड्स, वेट लॉस करण्याबाबतचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत। यामध्ये स्थूलता म्हणजे काय, स्थूलता नेमकी कशी मोजावी, स्थूलता कोणत्या कारणामुळे होते, स्थूलतेचे आपल्या शरीरावर काय परिणाम दिसून येतात, सोबतच लहान मुलांमधील स्थूलता कमी करणारे 10 सुपरफूड, पोटाचा घेर आणि चरबी वाढू नये यासाठी आयुर्वेदिक दृष्टीने केलेले विचार आणि उपाय, सोबतच झटपट वजन कमी करणाऱ्या 3 सवयी यासारखे बरेचसे वेट लॉस करण्यासंदर्भातले मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत। या व्हिडिओच्या खाली आपल्या बऱ्याचशा फ्रेंड्सनी काही कमेंट्स केलेल्या आहेत की बऱ्याच जणांना वजन कमी करायचे आहे, ते एक्सरसाइजही करतात तरी पण त्यांची भूक कंट्रोल होत नाही। तर भूक कंट्रोल होण्यासाठी नेमके काय करायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आवडल्यास इतरांच्या सोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्याला वजन कमी करायचे असते, सोबत आपण डाएटिंग ही करतो, परंतु कळत न कळत काही वेळा आपल्याकडून थोडेसे जास्त खाणे होते आणि हे खाणे झाले की नंतर थोडासा आपल्याला गिल्ट फील होतो। वेट लॉसच्या जर्नी प्रोसेसमध्ये बरेचदा भूक कंट्रोल होत नाही, त्यामुळे बरेच जण फेल होतात। सर्वात आधी आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला जिभेवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे। आणि बारीक विचार जर केला तर जिभेवर नियंत्रण तेव्हाच राहील जेव्हा आपले पोट आणि सोबतच मन तृप्त झालेले असेल। त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 10 टिप्स शेअर करणार आहे ज्या तुम्ही नक्की फॉलो करा। यामध्ये सगळ्यात पहिली टीप ही आहे जी आपण लहानपणापासून नेहमीच ऐकत आलो आहोत, ते म्हणजे जेवण हे शांत चित्ताने, सावकाश आणि चावून चावून खायचे। आपण खाल्ल्या लगेचच मेंदूमध्ये समाधानाची जाणीव किंवा संवेदना होत नाही। पहिला घास घेतल्यानंतर 15 मिनिटांनंतर मेंदूमध्ये समाधानाची संवेदना पोहोचते। जर आपण सावकाश चावून खाल्ले तर 15 मिनिटांनंतरही अगदी थोड्या आहारानेही आपल्या मेंदूला पोट भरल्याची संवेदना मिळते। या उलट जर आपण भरभर जेवलो तर मेंदूला समाधानाची भावना पोहोचेपर्यंत आपलं भरपूर असं खाऊन झालेलं असतं। याचं जर छोटंसं उदाहरणच द्यायचं असेल तर तुम्हा आम्हा सर्वांनी एक प्रकारचा अनुभव घेतलेला असेल। आपण ऑर्डर केलेल्या वेळेनंतर जर उशिरा वेटर जर रोटी किंवा चपाती घेऊन आला तर त्या वेळेपर्यंत आपल्याला भूक राहत नाही, कारण आधीच्या जेवणाचा सिग्नल हा मेंदूपर्यंत पोहोचलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते। त्यामुळे फ्रेंड्स, तुमचं रोजचं जेवण जेव्हा तुम्ही घेता त्यावेळी जेवण हे सावकाश आणि चावून चावून खा। आता आपण पाहूया दुसरी टीप। आयुर्वेदानुसार तुमचा आहार हा षड्रसात्मक म्हणजे 6 रसांनी युक्त असावा असे सांगितले आहे। म्हणजेच तुमच्या आहारामध्ये मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय म्हणजेच गोड, आंबट, खारट, कडू, तुरट आणि तिखट या 6ही रसांचा समावेश असला पाहिजे। या सर्व 6च्या 6 चवी किंवा रस मिळवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये लोणचे, पापड, चटण्या यांचा नक्की समावेश करा। ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी गोडाचा वापर करणं हे पूर्णपणे टाळावे। अगदीच तुम्हाला खूप इच्छा झाली तर जेवल्यानंतर गुळाचा एक छोटासा खडा खाल्ला तरीही चालेल। रोजच्या जेवणामध्ये दह्याचा समावेश असू द्यात आणि जेवण झाल्यानंतर नक्की साखर न घातलेलं ताक प्या। यासोबतच रात्रीच्या जेवणानंतर रोज दूध प्या। या गोष्टी जर तुम्ही ठरवून करताल तर तुमच्या मनाला हे माहीत असते की जेवण झाल्यानंतर आपल्याला ताक प्यायचे आहे किंवा रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला दूध प्यायचे आहे, त्यामुळे साहजिकच ओव्हर इटिंग होणार नाही। आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रूट्स किंवा काकडी, गाजर, टोमॅटो, मुळा, बीट यासारख्या पदार्थांचे सॅलड हे जेवणाच्या आधी खा। यामुळे आपला फायदा असा होईल की फळे आणि कच्चे सॅलड खाल्ल्यामुळे आपले पोट निम्मे भरले जाईल आणि त्यामुळे साहजिकच जेवण हे कमी जाईल। याचा आणखी एक फायदा होईल की यामुळे आपल्या शरीराला फायबर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळायला मदत होईल। यापुढची तिसरी टीप ही आहे की तुम्ही जेवण करताना शांत चित्ताने करा। जेवण करताना मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यापासून दूर राहा। बरेचदा जर आपले लक्ष मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा टीव्हीमध्ये असेल तर त्यामुळे आपण किती खातो याचाच अंदाज येत नाही। टीप नंबर 4 की तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचा जास्तीत जास्त समावेश करा। आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते। प्रोटीन पचायला वेळ लागतो, त्यामुळे भूक लवकर लागत नाही। शाकाहारी प्रोटीनयुक्त आहार कोणता असावा याबद्दलचा व्हिडिओ मी सविस्तर बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा। आता पाहूया टीप नंबर 5। ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि सोबतच भूकही कमी करायची आहे त्यांच्यासाठी पाणी हे एक नॅचरल ॲपेटाईट सप्रेसंट आहे।
पाणी पिण्यासाठी तुम्ही तहान लागण्याची वाट पाहू नका. दर 1 तासाने कमीत कमी 1 ग्लास पाणी हे घेतलेच पाहिजे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी निश्चितच कोमट पाण्याचा वापर करा. ज्यांना भूक कमी करायची आहे त्यांनी जेवणाच्या आधी अर्धा तास 1 ते 1.5 ग्लास पाणी प्या. फ्रेंड्स, पाणी पिण्यासंदर्भातला एक व्हिडिओ मी याआधीच आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो नक्की पहा. टिप नंबर 6 जी आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आजकाल आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोन चालता चालता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांच्या जाहिराती पाहतो. वेगवेगळ्या प्रकारचे फूड चॅनेल्स आहेत, त्यावर वेगवेगळे मास्टर शेफ्स हे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी शिकवतात. या प्रकारचे चॅनेल किंवा या प्रकारचे अन्नपदार्थ जर आपण सारखेच पाहत राहू तर निश्चितच काहीतरी खाण्याची इच्छा आपल्याला निर्माण होते. त्यासाठी स्ट्रिक्टली या गोष्टी करणे आणि पाहणे टाळा. टिप नंबर 7 आहे मानसिक ताणतणाव. तुम्हाला सतत मानसिक ताणतणाव असेल, चिंता, क्रोध, घाई किंवा एखाद्या गोष्टीसाठीची अपराधीपणाची भावना, ज्याला आपण गिल्ट म्हणतो, यामुळे जर मन तुमचे ग्रासलेले असेल तर त्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. यासाठी टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचा व्यायाम करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना वेळ द्या. छानसं म्युझिक ऐका किंवा जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर एखादं छानसं पुस्तक रोजच वाचत जा. जे तुम्हाला आवडतं ते नक्की करा, परंतु टेन्शनमध्ये राहून तुम्ही स्वतःचं वजन वाढवून घेऊ नका. पुढची टीप आहे ती म्हणजे शांत आणि चांगली झोप घ्या. पुरेशी व शांत झोप न झाल्यामुळे खाण्याचे प्रमाण आणि सवयीवर परिणाम होतो. अपुरी आणि अवेळी झोप घेतली तर त्यामुळे खाण्याची इच्छा पुन्हा पुन्हा होते. दररोज 7 ते 8 तास झोप ही झालीच पाहिजे. टीप नंबर 9 डायबिटीस किंवा थायरॉइड सारख्या हार्मोनल डिस्टर्बन्स करणाऱ्या आजारांमध्ये वारंवार भूक लागते. त्यामुळे तुम्हाला जर या आजारांचे काही जर वॉर्निंग सिम्पटम्स दिसत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच योग्य तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. आणि पुढची सगळ्यात महत्त्वाची टीप नंबर 10 आहे ते म्हणजे तुम्ही स्वतःसाठी काहीतरी गोल ठरवून घ्या. तुम्हाला जर वजन कमी करायचे आहे तर दुसऱ्या कुणीतरी सांगितले म्हणून मला वजन कमी करायचे असे जर असेल तर हे मनातून काढा. यासाठी तुमची स्वतःची इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे. इतर कोणाशी स्पर्धा करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःशी स्पर्धा करा. तुम्ही स्वतःलाच टार्गेट ठरवून घ्या की या महिन्यामध्ये मला 2 किलो वजन कमी करायचे, 3 किलो करायचे की 4 किलो वजन कमी करायचे. एकदा एक गोल ठरवून घ्या आणि त्यानुसार तुमच्या जिभेवर आणि मनावर कंट्रोल ठेवून पुढची वाटचाल करा. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये अशा आपण 10 टिप्स पाहिल्या ज्याच्यामुळे तुमचे वजन कमी होणार आहे व सोबतच भूक कंट्रोल करण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. जेवण सावकाश करा जेणेकरून तुमच्या मेंदूला संवेदना मिळेल आणि त्यामुळे तुमचे मन आणि सोबतच पोटही तृप्त होईल. दुसरं की षड्रसात्मक म्हणजे सर्व चवींनी युक्त असलेलं भोजन करा. जेवणावर फोकस करून जेवण करा. 4 की आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असू द्यात. नंबर 5 की पाणी जे नॅचरल ॲपेटाईट सप्रेसंट आहे त्याचा वापर करा. नंबर 6 की जे फूड चॅनेल आहेत की ज्याच्यामुळे आपल्या इच्छा मनामध्ये निर्माण होते ते पाहणं बंद करा. नंबर 7 मेंटल स्ट्रेस ट्रेन टाळा. नंबर 8 पुरेशी झोप घ्या. नंबर 9 की जर तुमच्या शरीरामध्ये काही हार्मोनल चेंजेस होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नंबर 10 स्वतः गोल ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी आणि इतर ग्रुप्सवरही नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवर वैद्यकीय माहिती ही अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये सांगितली जाते. आपल्या चॅनेलसोबत कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ. थँक्यू.